नमस्कार. आपण अशी खमंग आणि खुसखुशीत पालकपुरी कशी बनवायची हे पाहणार आहोत आता. तर ही पालकपुरी बनवण्यासाठी आपण हा पालक चांगला निवडून घेतलेला आहे. आता तो धुवून घेणार आहोत. तर ही आपण पालक चांगली धुवून घेतलेली आहे. तर ती थोडीशी आपण वाफवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटे आपण अशी पालक ही वाफवून घेणार आहोत. झाकण ठेवून 1-2 मिनिटं. तेव्हा 3 मिनिटानंतर आपला पालक चांगला वाफवलेला आहे, चांगला शिजलेला आहे. आता तो आपण मिक्सरच्या भांड्यात थोडासा गार होऊन मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार. त्याला असं थंड होण्यासाठी ताटात काढून घेतलेला आहे. तो 5 मिनिटं थंड होऊ द्यायचा. पालक थंड झालेला आहे. पालक मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात असं भरपूर लसूण आणि हिरव्या मिरच्या, थोडासा ओवा आणि थोडेसे जिरे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. आपल्याला हे पालकाबरोबरच बारीक करायचे आहे. हे आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. हे पहा अशी ग्रेव्ही करून घेतलेली आहे आपण. ते आता आपल्याला हे परातीत काढून घ्यायचे आहे. आपण सगळी ग्रेव्ही आता हे बारीक केलेलं मिश्रण आपण परातीत काढून घेतलेलं आहे. त्यात आपण गव्हाचे पीठ 1.5 वाटी घालून घेणार आहोत. त्यात 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचे पीठ घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. 1 चमचा आपण त्यात पांढरे तीळ घालणार आहोत. हे मिश्रण आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे. आधी पाणी न घालताच हे आपल्या वाटलेल्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचे आहे. त्यात आपण थोडे पाणी घालणार आहोत. आता हेच मिक्सरच्या भांड्यात असं हिसळून थोडंसं पाणी घाल. आता यात कणिक अशी जाडसर घट्टसर पुऱ्यांसाठी जशी मळतो तशी मळून घ्यायची आहे. हे पहा आपला घट्टसर गोळा असा मळून रेडी झालेला आहे. तो 10 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर हे आपले कणिक पुऱ्या करण्यासाठी रेडी झालेले आहे. हे थोडेसे आपण मऊ करून घेणार आहोत. मऊ केल्यानंतर त्याचे आपण असे गोळे करून घेणार आहोत. कढई तापायला ठेवलेली आहे. आपण कढई तापली की त्यात आपण तेल घालून घेणार आहोत. आपले तेल तापते तोपर्यंत आपण आपल्या ह्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. पहा आपण अशा एक करून पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आपले तेलही तापलेले आहे. आपण त्यात आता ह्या लाटलेल्या पुऱ्या तळून घेणार आहोत. पहा आपली पुरी कशी तळून टम्म अशी फुगली आहे. दोन्ही साईडनी चांगली लाल भाजून घ्यायची आहे. बघा एक साईड भाजलेली आहे आपली. तशीच आपण ही दुसरी पुरी तळून घेणार आहोत. चांगली अशी हलवत तळून घ्यायची आहे. आपली एक साईड चांगली लाल भाजलेली आहे. आपण अशाच सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत.
पाय असं जास्त जाड बी नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे हे लाटून घेतलेले आहे. अशा प्रकार पुऱ्या आपल्या तळून सगळ्या रेडी झालेल्या आहेत. अशा टम्म फुगल्या पण आहेत आणि आपण त्यात मळताना तीळ टाकलेले आहे, त्याच्यामुळे हे असे तीळ पण छान दिसत आहेत. हे पहा किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत. ही पुरी अशी सॉससोबत किंवा दहीसोबत खूप छान लागते. अशी खमंग आणि खुसखुशीत पुरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. हे तुम्ही नाश्त्यासाठी असे मुलांना बनवून देऊ शकतात किंवा टिफिनसाठीही देऊ शकतात. तर तुम्हाला ही पालक पुरीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढे तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे तेही सांगा. म्हणजे तुम्हाला जी रेसिपी हवी आहे ते मी तुम्हाला नक्की बनवून टाकू शकते. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.